नमस्कार. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात पोटदुखी, गॅस, अपचन या तक्रारी खूपच वाढल्या आहेत. खास करून आतड्यांना सूज येण्याची समस्या, ज्याला आपण इरिटेबल बाउल सिंड्रोम किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस असेही म्हणतो, ती खूप कॉमन झाली आहे. चला तर मग आज याच महत्त्वाच्या विषयाबद्दल सविस्तर बोलूया. बऱ्याचदा कसं होतं, पोट तर दुखत असतं, पण एंडोस्कोपी किंवा कोलोनोस्कोपी सारख्या टेस्ट्स करायला गेलं तर त्या खूपच महागड्या वाटतात. आणि खरं सांगायचं तर सुरुवातीच्या टप्प्यात या टेस्टच्या रिपोर्टमध्ये काही विशेष सापडतही नाही. मग अशा वेळी काय करायचं? तर चांगली गोष्ट ही आहे की आपलं शरीर आपल्याला सतत काही ना काही संकेत देत असतं. जर आपण ती लक्षणं आणि त्यामागे लपलेली कारणं व्यवस्थित ओळखली तर कोणत्याही महागड्या टेस्टशिवाय आतड्यांची सूज आहे की नाही हे सहज समजू शकतं. चला तर मग सगळ्यात आधी आपली पचनसंस्था म्हणजे आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम नक्की काम कसं करतं हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. कारण मूळ गोष्ट एकदा डोक्यात बसली की पुढचं सगळं एकदम सोपं होऊन जातं. आपण जे काही खातो ना, ते अन्ननलिकेतून सरळ आपल्या जठरात पोचतं. तिथे वेगवेगळे ॲसिड्स आणि एन्झाईम्स त्या अन्नात मिक्स होतात. अन्न चांगलं भुसळलं जातं आणि मग तिथून ते पुढे आतड्यांकडे पाठवलं जातं. आता एक गंमत सांगतो. ही जी आपली आतडी आहेत ना, ती काही छोटी मोठी नाही आहेत. ती चक्क 24 ते 25 फूट लांब पाईपसारखी आहेत. हो, आणि एवढा मोठा पाईप आपल्या पोटात अगदी व्यवस्थितपणे गुंडाळी करून ठेवलेला असतो. आहे की नाही आश्चर्यकारक गोष्ट? तर ह्याच लांबसडक पाईपमधून आपलं अन्न हळूहळू पुढे सरकत राहतं. लहान आतड्याच्या आतून गवताच्या पात्यांसारखे अगदी लहान केस असतात. हे केस अन्नातली सगळी विटामिन्स आणि मिनरल्स शोषून घेतात आणि मग उरलेला जो काही टाकाऊ पदार्थ असतो तो मोठ्या आतड्यात वेगळा केला जातो आणि मलाच्या रूपात शरीराबाहेर फेकला जातो. ठीक आहे, पचनसंस्था कशी काम करते हे तर कळलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आतड्यांना सूज आलीये हे ओळखायचं कसं? कोणती लक्षणं दिसतात? साधं उदाहरण देतो. समजा पायाच्या अंगठ्याला मार लागला तर तो कसा सुजतो? लाल होतो, दुखतो, बरोबर? तसंच आपल्या आतड्यांचं होतं. आतून जखम होते आणि सूज येते. मग काय होतं? भूक लागत नाही, जेवल्यावर लगेच पोट गच्च होतं, जिभेवर पांढरा पिवळा थर दिसू लागतो, वजन वेगाने कमी होतं, कधी खूपच बद्धकोष्ठता होते तर कधी सतत जुलाब लागतात, शौचातून रक्त किंवा आव पडू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही काम न करता सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. आता लक्षणं तर आपल्या लक्षात आली, पण कोणताही आजार जर मुळापासून घालवायचा असेल तर फक्त लक्षणं दाबून उपयोग नाही. तो आजार का झाला त्याची मूळ कारणं शोधून ती बंद करणं खूप गरजेचं आहे. चला तर मग याची 5 मुख्य कारणं बघूया. पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपला चुकीचा आहार. म्हणजे काय? तर मैद्याचे पदार्थ जसे की नूडल्स, पिझ्झा, बर्गर किंवा मग अति तिखट आणि मसालेदार पदार्थ. हे पदार्थ पचायला जड असतात आणि अक्षरशः आपल्या आतड्यांना आतून चिकटून बसतात. तिथेच ते सडतात, इन्फेक्शन होतं आणि सूज यायला सुरुवात होते. काही दिवसांपूर्वीचीच एक धक्कादायक बातमी होती. 11वीत शिकणाऱ्या एका मुलीचा मृत्यू फक्त आणि फक्त जंक फूडच्या सवयीमुळे झाला. तिच्या आतड्यांमध्ये इन्फेक्शन इतकं भयानक पसरलं होतं की डॉक्टरांना तिच्या पोटातून 6 लिटर पस काढावा लागला. विचार करा, चवीला छान लागणारे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकतात. दुसरं कारण आहे आपल्या आतड्यांमधल्या चांगल्या बॅक्टेरियाची कमतरता. हे चांगले बॅक्टेरिया म्हणजे आपल्या आतड्यांचे सैनिक आहेत, जे आपलं संरक्षण करतात. पण दारू पिणे, सिगरेट ओढणे, प्रमाणापेक्षा जास्त चहा, कॉफी किंवा कोल्ड्रिंक्स पिणे यांसारख्या सवयीमुळे हे सैनिक मारले जातात आणि मग आपल्या आतड्यांची ताकद कमी होते. आता तिसरं कारण ऐकून कदाचित थोडं आश्चर्य वाटेल. आपण लहानपणापासून ऐकत आलोय की भरपूर पाणी प्या. पण भरपूर पाणी पिण्याची सवय नेहमीच फायदेशीर असते का? बघा, कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त केली की ती नुकसानच करते. तहान नसताना आणि विशेषतः जेवल्यानंतर लगेच तांब्याभर पाणी घटाघटा पिण्यामुळे आतड्यांवर दाब येतो आणि हळूहळू ती कमकुवत होतात. अगदी तसंच जसं एखाद्या रोपाला गरजेपेक्षा जास्त पाणी घातलं तर त्याची मुळं सडून जातात. चौथं कारण आहे व्यायामाचा अभाव, म्हणजे आपली बैठी जीवनशैली. आपण बघितलं की आतडी एका लवचिक पाईपसारखी आहेत. जर दिवसभर एकाच जागी बसून काम केलं, शरीराला काहीच हालचाल मिळाली नाही, तर हा पाईप हळूहळू कडक होतो. त्याची लवचिकता कमी होते आणि अन्न पुढे ढकलण्याची जी नैसर्गिक क्रिया आहे ती मंदावते. आणि 5वं कारण,
पोट साफ होण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या चूर्णांचा किंवा औषधांचा अतिवापर. त्याने तात्पुरतं पोट साफ झाल्यासारखं वाटतं, पण रोज रोज या गोष्टी वापरल्यामुळे आतड्यांमधला नैसर्गिक ओलावा आणि चांगले बॅक्टेरिया दोन्ही नष्ट होतात. जसं कपड्यांवर खूप जास्त वेळा कडक डिटर्जंट वापरला की त्याचा रंग आणि पोत दोन्ही खराब होतात, तसंच काहीसं आतड्यांचं होतं. चला, कारणं तर बरीच झाली. आता यावर उपाय काय करायचे? तर घाबरू नका, मी तुम्हाला असे 3 जबरदस्त घरगुती उपाय सांगणार आहे, ज्यासाठी 1 रुपयाही खर्च करण्याची गरज नाही आणि हे उपाय खूप प्रभावी आहेत. हे 3 उपाय खूपच सोपे आहेत, पण तितकेच परिणामकारक. पहिला, हलका आहार घ्या. दुसरा, दिवसभर कोमट पाण्याचा वापर करा. आणि तिसरा, घरी एक खास पाचक चूर्ण बनवा. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे आतड्यांना आराम देणं. यासाठी काही दिवस गहू आणि मैद्याचे पदार्थ पूर्णपणे बंद करा. त्याऐवजी मूगडाळीची पातळ खिचडी किंवा तांदळाची पेज खा. आणि हो, त्यात 1 चमचा साजूक तूप टाकायला विसरू नका. तूप हे आपल्या आतड्यांसाठी वंगणाचं म्हणजे ग्रीसिंगचं काम करतं, ज्यामुळे आत चिकटलेला मल सहज पुढे सरकतो. दुसरा उपाय आहे कोमट पाणी. साधं लॉजिक आहे. एखाद्या भांड्याला चिकटलेलं तेलकट तुपकट अन्न थंड पाण्याने निघतं की गरम पाण्याने? गरम पाण्यानेच ना? अगदी तसंच कोमट पाण्यामुळे आतड्यांना चिकटलेला मळ सुटा व्हायला मदत होते आणि गॅसेसचा त्रास पण कमी होतो. आणि आता तिसरा उपाय, एक जादुई घरगुती पाचक चूर्ण. यासाठी काय करायचं? धणे, जिरे, बडीशेप आणि ओवा हे सगळं समप्रमाणात म्हणजे प्रत्येकी 1 चमचा घ्या. प्रत्येक जिन्नस मंद आचेवर वेगवेगळा थोडासा भाजून घ्या आणि मग त्यात 1 चमचा सैंधव मीठ घालून मिक्सरमध्ये बारीक पूड बनवा. झालं चूर्ण तयार. हे इतकं सौम्य आहे की ज्यांना काहीच पचत नाही त्यांनाही हे आरामात चालतं. आता हे चूर्ण घ्यायचं कसं? तर दोन्ही वेळच्या जेवणानंतर साधारण 1 कप कोमट पाण्यात अर्धा ते 1 चमचा हे चूर्ण मिसळा आणि आरामात प्या. याने अन्न पचायला खूप चांगली मदत होते. तर आज आपण आतड्यांच्या सुजेची कारणं, लक्षणं आणि त्यावरचे अत्यंत सोपे घरगुती उपाय पाहिले. या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न मात्र नक्कीच मनात येतो की जर आपण आजारांच्या मूळ कारणांवर लक्ष दिलं आणि आपल्या जीवनशैलीत असे छोटे छोटे नैसर्गिक बदल केले तर औषधांशिवाय एक निरोगी आयुष्य जगणं खरंच शक्य आहे का? नक्की विचार करा.